महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच ATSनं अल कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचं साहित्य बाळगण्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक केली आहे। जुबेर हंगेरकर वय वर्ष 35 असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो कोंढवा परिसरात राहतो। दरम्यान तो चेन्नईहून परत आल्यानंतर त्याच्या एका मित्रालाही संशयाच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। जुबेर हंगेरकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर सापडलंय। हंगेरकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातील AK-47 रायफलनं गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचं छायाचित्र आणि माहितीही आढळून आली आहे। जुबेरच्या संपर्कात किती कट्टरतावादी तरुण मुलं आहेत आणि त्याने आणखी कोणाला अल कायदाचं सदस्य होण्यासाठी माहिती दिली आहे का याचा तपास ATS कडून केला जातोय। जुबेर उच्च शिक्षित असून IT कंपनीत लाखोचं पॅकेज घेतोय। ATS अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबरला शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या। या कारवाई दरम्यान 19 लॅपटॉप 40 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेत। चौकशी दरम्यान जुबेरच्या लॅपटॉपमध्ये अल कायदा संघटनेशी संबंधित साहित्य डाउनलोड केलेलं दिसलं। असं साहित्य डाउनलोड करणं हा गंभीर गुन्हा असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान जप्त केलेल्या सर्व उपकरणांचे सध्या डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू असून त्यातून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे।